फार नजर केलं ना शेवटी नजर लागली। तर काय जणनो खडखड डॅम कडे जायला निघालोय ना, इकडेच एवढ्या गाड्या भेटत आहेत, म्हणजेच पुढे तर नुसती खिचडी असेल। पोहोचलो ना, बघतो तर काय बाईक पार्क करायची जागा नाही, मरणाची गर्दी, नुसते लोक। जेमतेम बाजूला बाईक लावली ना गेलो डॅम बघायला। पाणी एकदम धबाधबा करून खाली येत होते, ते बघून मनाला शांती भेटली। त्याच शांतीला घेऊन निघालो नेक्स्ट लोकेशन कडे। एवढी पब्लिक, त्यात लोक असे बघतात जसं काय आम्ही चोर आहोत। रिएक्शन तर बघा, प्रत्येकाची नजर फक्त आमच्यावरच। फार नजर केलं ना शेवटी नजर लागलीच। नजर जात नाही तोपर्यंत नुसतं ट्रॅफिक। मी तर बोलेल तुम्ही येणार असतील तर वीकडेज मध्ये या, वीकेंडला तर नको। शेवटी ट्रॅफिक मधून सुटलो आणि एवढ्या सुंदर रोड्स वर आलो की सर्व विसरून गेलो। दाबोशा धबधब्यावर पोहोचलो ना, आज काचेच्या स्कायवॉकचं उद्घाटन होतं, तर तेच VIP लोक निघत होते। मला पण पाहुणे म्हणून बोलवलं होतं, बट कसं आपल्या फिरस्ती ग्रुपची राईड होती, तर मी बोललो तुम्ही निपटवा, मी येतो। धबधब्याकडे पोहोचलो ना, स्कायवॉकची लाईन बघून फुफ्फुस वर आले। तेच फुफ्फुस नीट केलं ना, खाली बघितलं नुसता बाजार भरलाय। त्यात बाजारात घुसलो ना, गपकन व्हिडिओ काढला। भाऊ बोलतो काय त्या लाईन मध्ये उभं राहायचं, मी चोमू काढतो, स्कायवॉक पेक्षा भारी व्ह्यू दाखवतो। भाऊने चोमूला उडवलं, मस्त शूट्स वगैरे केलं, बट व्हिडिओ माझ्यापर्यंत आलेच नाही। तेवढ्यात एक दादा भेटला, त्याकडे मोठा चोमू होता। मग काय पटकन आम्ही विचारले आमची व्हिडिओ घेशील का? दादा लगेच हो बोलला। तुम्हाला पण बघायचं असेल तर थोडे कष्ट घ्या, मोबाईल आडवा करा ना, एन्जॉय करा चोमू व्ह्यू। दादाला सर्वांनी धन्यवाद केले ना, जेमतेम गर्दीमधून निघालो ना, थोडं ऑक्सिजन घेतलं। बाईक कडे पोहोचलो ना, निघायची तयारी केली। निघालो ना, नजर काय साथ सोडत नव्हती, परत ट्रॅफिक मध्ये फसलो। मी नेहमी बोलत असतो फिरा, बाहेर निघा, तुम्ही तर लगेच मनावर घेतलं ते। थांबा जरा, आम्हाला घरी जाऊ द्या। एवढ्या मस्त लोकेशन वर आलो की बघून मन भरून आलं। या जागेचे नाव शूटिंग पॉइंट आहे ना, हे जव्हार पासून फक्त 9 किलोमीटर अंतरावर आहे। चोमूला उडवलं ना, सर्वांनी टाटा केला। चोमूला बघून छोटा बाबू खुश झाला ना, मी त्याला जबरदस्ती टाटा करायला लावला ना, बाबूने हळूच स्माइल केली। फोटोज तर फार काढलेत, बघायचे असतील तर माझ्या आयडीला फॉलो करा पटापट। सर्व लोकेशन्स कव्हर करून फायनली जेवायचा मुहूर्त निघाला आणि नेहमीप्रमाणे आपलं फेवरेट चिकन आलं, त्यासोबत तांदळाच्या भाकऱ्या। सर्वांनी फटाफट संपवलं ना, निघायची तयारी केली। सर्व रेडी झालो ना, निघालो घरी जायला। 2 बोटं दाखवली, आली तर नव्हती बट बोटं दाखवली। मग सुसू ब्रेक घेतला ना, थोडेफार रायडर्सला टाटा केला ना, मग डायरेक्ट पालघरला चायसाठी ब्रेक घेतला। सर्वांना टाटा केला ना, मी पण घरी पोहोचलो। तुम्हाला पण आमच्यासारखी मजा मस्तीवाली आणि ग्रुप राईडची एन्जॉयमेंट घ्यायची असेल तर आमच्या फिरस्ती ग्रुपच्या आयडीला फॉलो करून तुम्ही पण जॉईन होऊ शकता। फक्त तुमच्याकडे एक सुंदरी पाहिजे, म्हणजे तुमची स्पोर्ट्स बाईक आणि थोडेफार सेफ्टी। चला टाटा। अशाच अंतरंगी ब्लॉग बघायचे असतील तर फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तब तक के लिए बाय बाय।